आता काम करण्याची खरी मजा येत आहे. सगळं काही घड्याळाच्या काट्यावर. आता तर सकाळचा 9चा क्लास तो सुद्धा मी खाली प्रीस्कूलमध्येच चालू केला आहे. म्हणजे 9च्या आधी मला निघायचं आहे क्लाससाठी. एकदा क्लास झाला की त्यानंतर समर कॅम्प. म्हणजे असं 1 आफ्टर 1 माझं चालू असणार आहे. म्हणजे मला घरी यायला नाहीतरी 1:30 वाजतीलच. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, आल्यानंतर पुन्हा मला जायचं आहे 3 वाजता, कारण आज ना आम्हाला खूप सारे प्रीस्कूल रिलेटेड ॲक्टिव्हिटीज बनवायचे आहे. म्हणजे होईल तेवढं क्लास डेकोरेशन आजच कंप्लीट करायचं आहे, कारण आज ना नम्रताला पण हाफ डे, तर ती पण लवकर येणार आणि ती आली ना की तिच्यानंतर आम्ही सगळं चालू करू. आणि नम्रताचे एवढे आयडियाज असतात ना वेगवेगळे, आणि फटाफटसुद्धा ती करून टाकते. त्यामुळे ना आज सगळं काही होईल अशी मी तर आशा केलेली आहे. आणि एक एक वस्तू बनवण्यासाठी ना 3-3 4-4 तास जातात. पण ते करत असताना ना थकवा कुठेही नसतो, कारण हे सगळं ना मनापासून होत असतं. तर तुम्हाला प्रीस्कूल डेकोर पाहायला आवडेल का, मला कमेंट करून सांगा. आणि घरचं काम तर होतंच, पण आल्यानंतर इथे सुद्धा ना लगेच मला क्लिनिंग करावी लागते. तर चला, आता बाहेरचं तर झाडलोट करून झालेलं आहे. आता मला आतलं करायचं होतं, तर 1 मिनटं जरा थांबली. आणि इथे ना येणारे जाणारे माझ्या ओळखीचे पण आहेत, त्यामुळे जरा त्यांच्याशी काही ना काही आपण बोलू शकतो. आणि मग आता आतली तयारी सुरुवात केली. तर आज समर कॅम्पमध्ये टूथब्रशची ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि मुलांनी एवढी एन्जॉय केली. संध्याकाळी आल्यानंतर छान नाश्ता बनवला आहे, ह्याचा वेगळा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे.